नमस्कार. मार्केटमध्ये सध्या सहज रोज उपलब्ध होणाऱ्या या 2 पालेभाज्यांची आज आपण रेसिपी पाहणार आहोत. यापैकी मेथीची भाजी आपल्याला 12ही महिने मिळते, पण दुसरी भाजी आहे ती आपल्याला थंडीमध्येच मिळते. त्या भाजीचं नाव काय आहे नक्की तुम्ही सांगा. आणि आज आपण मेथीची भाजी डाळ टाकून पाहणार आहोत, कारण मेथीची भाजी कुणी शेंगदाण्याचा कूट टाकून करतं किंवा फक्त लसणाची टाकूनही करतात. तर आज आपण डाळ टाकून करूया. तर तेलामध्ये खूप सारा लसूण टाकलाय, जिरा आणि हिरव्या मिरच्या कट करून टाकल्यात, चवीनुसार मीठ. छान फोडणी ही तेलामध्ये परतून घ्यायची. आणि आपण इथे मूग डाळ आपण साधारणतः 5 मिनिटच आपण पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे, कारण मेथीच्या भाजीसाठी ही डाळ जास्त वेळ भिजवायची गरज नाही, कारण मेथीच्या भाजीबरोबर ही डाळ शिजली जाते. तेलामध्ये आपण 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊया. थोडासा हिंग, पालेभाजीसाठी म्हणजे रोजच्याच भाजीसाठी आपण थोडासा हिंग वापरावा, जेणेकरून आपलं पोट साफ राहते. त्यानंतर इथे मी मेथी बारीक पानाची घेतली आहे आणि आपण पूर्ण फक्त शेंडे न घेता त्याच्यामध्ये थोडेसे दांडे पण घेतले आहे. आणि ही मेथी गावठी आहे, अगदी बारीक पानाची. याची टेस्ट छान लागते. दांडे घेतले की त्याची चव, दांडे आपल्या मेथीच्या भाजीमध्ये पण त्या दांड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक असे घटक असतात, म्हणून फक्त शेंडे न घेता दांडे थोडे छोटे दांडे पण घ्यायचे. भाजी टाकल्यानंतर बारीक गॅसवर आपण तिला व्यवस्थित एकसारखी खालीवर करून घेऊया. छान मिक्स केल्यानंतर आपण यावर 1-2 मिनिटं फक्त वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया. पालेभाजीवर शक्यतो जास्त झाकण ठेवायचं नाही, कारण जास्त वेळ झाकण ठेवलं तर ती पिवळी पडते, म्हणून शक्यतो 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवरच तिला अशी उन्हातल्याच्या साहाय्याने हलवून तिला शिजवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण मूग डाळ घातली म्हणून परत एकदा 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. एक 2 मिनिटांनी झाकण काढूया. बघा, मस्त मोठी वाफ आल्यानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचे आणि बारीक गॅसवरच ही मेथीची भाजी शिजवून घेणार आहोत. आणि तिला सतत हलवत राहायचे, कारण जर तुम्ही हलवली नाही तर जी आपण जशी खालचा भाग आहे तो तेवढा शिजला जातो आणि वरचा भाग तो तसाच राहतो, म्हणून एकसारखी सतत तिला हलवून घ्यायचे. तर तयार आहे आपली मेथीची भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता आणि कधीतरी ह्या पद्धतीने नक्की करून पहा, अगदी छान टेस्ट लागते. ही भाजीचं नाव काय आपण तुम्ही कमेंटमध्ये टाकलेच असेल. तर ही भाजी आहे आपली करडईची, जी आपल्याला थंडीमध्येच मिळते. तिला मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे. आपण तेलामध्ये थोडंसं जिरं, हिंग आणि मसाल्यासाठी लसूण, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या, तर हे वाटण थोडंसं जाडसरच वाटायचे. आणि इथे पण मी करडईची भाजी कापताना पूर्ण नुसतं पानं न घेता दांड्यासहित कापून थोडेसे घेतले आहेत. हे तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत. आणि तेलामध्ये ही भाजी आधी शिजवून घेतली तर ती पिवळी पडत नाही. आणि आपण यावर मीठ, मिरची आणि मसाला जो आहे तो आपण भाजी शिजल्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत. तर मस्तपैकी आपण एकत्र करून तेलामध्येच ही भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिटं आपण यावर झाकण ठेवूया. तर ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. जशी आपण मुळ्यांच्या पानाची भाजी करतो तशीच करडईच्या पानांची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. मध्ये फक्त चेक करत राहायचे, कारण आपण यामध्ये पाणी वगैरे ॲड केलेलं नसतं. झाकण काढून परत एकदा तिला 1-2 मिनिटं छान बारीक गॅसवर हलवून घ्यायची.
आणि परत एकदा आपण एक 5 मिनिटं यावर झाकण ठेवणार आहोत। एक 5 मिनिटांनी आपण परत झाकण काढूया। तर त्या भाजीला बघा आपण तिला धुवून कापून घेतली होती म्हणून थोडंसं पाणी सुटलं आहे। तर भाजीची ते आपण पानं आपली त्याची शिजली गेलेली असतात, पण जे देठ असतात ते थोडेसे कच्चे असतात म्हणून तिला व्यवस्थित हलवून आपण शिजवून घ्यायचे असतात। त्यानुसार चवीनुसार मीठ आणि जो आपण मसाला वाटला होता तो यामध्ये ॲड करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा। हे छान एकत्र मिक्स करून आपण यावर परत एक 5 मिनिट झाकण ठेवूया, म्हणजे त्यामध्ये आपण जो मिरची मसाला टाकला आहे त्याची चव भाजीमध्ये उतरते आणि छान अशी टेस्ट लागते। परफेक्ट अशी आपली भाजी शिजली आहे, देठ पण व्यवस्थित शिजले आहे। तर आपण यावर आता झाकण ठेवून गॅस बंद करूया, म्हणजे त्या वाफेवर अगदी व्यवस्थित ती भाजी मुरते। तर मस्तपैकी तयार आहे आपली करडईची भाजी। करडईची भाजी ही शक्यतो बाजरीची भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागते, पण जर ज्वारीची आणि बाजरीची भाकरी आवडत नसेल तर चपाती बरोबरही खाऊ शकता, पण थोडीशी मग ती ओलसर ठेवावी, एकदम सुकी करून नाही घ्यावी। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।